नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. मतदान झालंय. मतदानाची टक्केवारी मुंबई पुणे सिटी सोडलं तर बाकीच्या ठिकाणी निश्चितपणाने जास्त मतदान दिसून येते सर्व महाराष्ट्रामध्ये. पण आता सगळे राजकीय मांडणी चालू झाली आहे प्रत्येक पक्षाची. महाविकास आघाडी, महायुती. मुख्यमंत्री कोण? मी पुन्हा येईन हे आता परत जोर धरायला लागलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का, हाच विश्लेषणाचा आज विषय आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना भारतीय जनता पक्षामध्ये जरी गटबाजी असली तरी आज महाविकास आघाडीच्या विरोधात म्हणून महायुतीनं बऱ्यापैकी सगळीकडे काम केले. काही सीटावर अजितदादा, भारतीय जनता पक्ष मतभेद आपल्याला दिसून आले. शिंदे अजितदादा दिसले तरी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तसंच दिसून आलं. उद्धव ठाकरे, प्रणिती शिंदे म्हणजे काँग्रेस, हे वाद सुद्धा सोलापुरात आपल्याला बघायला मिळाले. असं ठिकठिकाणी घडलं. परंतु आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हे होणार का? परत महाविकास आघाडी आणि महायुती हे सोडून हा गट इकडे गेला, तो 19चं आठवण आज उद्या नक्की येऊन जाईल. जसं काउंटिंग होईल, निकाल जाहीर होतील, तसं एकनाथ शिंदे नक्की काय करणार? त्यांनाही मुख्यमंत्रीपद पाहिजे. त्यांचेही समर्थक म्हणतायत एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे जर का सर्वे सगळे आपण बघितले तर लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांचंच नाव दिसतंय आज. जास्त मत आता गतवेळेला 19ला 105 आमदार होते, पण 80-85 पर्यंत कदाचित त्यांचे येतीलही सर्वेच्या अंदाजाप्रमाणे. तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला फटका बसला म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. असं असताना सुद्धा मी पुन्हा येईन, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पुन्हा होणार, एकनाथ शिंदे, अजितदादा हे मान्य करणार का, हाच मुद्दा आहे. नाही तर शरद पवारांचं काय नक्की धोरण असणार का, महाविकास आघाडीलाच बहुमत मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी आजचा जो विषय आहे ते मी पुन्हा येईन. भारतीय जनता पक्षानं ठामपणे त्यांचे कार्यकर्ते आणि केंद्रानं सुद्धा ठरवलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना काहीही करून मुख्यमंत्री बनवायचं आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी जरी मला त्याच्यामध्ये आत्ता इंटरेस्ट नाही, मला रस नाही असं जरी म्हटलं असलं तरी त्यांचे समर्थक स्पष्टपणे बोलत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनाच संधी मिळणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरच 5 वर्ष महायुती नांदू शकते, अन्यथा नांदू शकत नाही. हे आता त्यांचे समर्थक बोलायला चालू झाले. आता यंत्रणा सुद्धा राबायला लागल्यात. भारतीय जनता पक्ष, RSS सुद्धा कामाला लागले. ठिकठिकाणचे लॉजेस, मुंबईमधले मोठमोठे हॉटेल्स बुक आहेत. अपक्ष किती येत आहेत, अपक्षांना कसं फोडायचं, का पुन्हा गणितच जमत नसेल तर थोडे दिवस राष्ट्रपती राजवट लावायची आणि परत फोडाफोडीचं राजकारण करून मी पुन्हा येईन हे साध्य करायचं, या जिद्दीनं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्ष कामाला लागलेला दिसतोय. तर उलट्या बाजूनं काय होणार, महाविकास आघाडीमध्ये काय होणार, हे आपण दुसऱ्या अंकात बघू. आज इथंच थांबू.